राज्यातील हजारो शिक्षण सेवकांच्या व्यथा राज्य सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि अन्यायकारक असलेले शिक्षण सेवक हे पद रद्द करावे या मागणीसाठी शिक्षण सेवकांची राज्यस्तरीय शिक्षण परिषद होणार असून या परिषदेला महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री दादाजी भुसे, शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, विविध शिक्षण क्षेत्र लोकप्रतिनिधी यांना निमंत्रित करण्यात येणार असल्याची माहिती जावेद तांबोळी यांनी पत्रकार बैठकीत दिली। राज्य सरकारने सर्वात मोठी शिक्षक भरती करून सुमारे 21,000 पेक्षा जास्त शिक्षकांची पदे भरून शाळेला आणि विद्यार्थ्यांना शिक्षक दिले आहेत। गेली अनेक वर्ष नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या अभियोग्यता धारकांना नोकरी मिळाल्याचा आनंद आहे, मात्र त्याचसोबत कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याचा प्रश्न देखील आहे। याचे कारण म्हणजे शिक्षक सेवकांना अगदी तुटपुंजा मानधनावर काम करावे लागत आहे। राज्यात 2000 साली शिक्षण सेवक हे पद सुरू करण्यात आले। त्यावेळच्या राज्याच्या परिस्थितीनुसार हे पद सुरू करण्यात आले होते, मात्र राज्याची परिस्थिती बदललेली असून आपले राज्य प्रगत आहे। इतर कोणत्याही राज्यात महाराष्ट्र, गुजरात वगळता शिक्षण सेवक हे पद नाही। राज्यात अनेक वर्षांनंतर मोठी शिक्षक भरती केली आहे, मात्र काही शिक्षण सेवकांना इतर जिल्ह्यात जाऊन अल्पशा मानधनावर काम करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे। महाराष्ट्र राज्य प्रगत, विकसित आणि पुरोगामी राज्य आहे। इतर अप्रगत राज्यात शिक्षण सेवक पद्धत अस्तित्वात नाही, मात्र राज्यात शिक्षण सेवक असणे हे महाराष्ट्राला भूषणावह आहे। सन 2019 आणि 2024 मध्ये झालेल्या शिक्षक भरतीत शिक्षकांचे वय सरासरी 35 वर्ष आहे, त्यामुळे त्यांना कमाल 23 वर्ष अल्पसेवा काळ मिळतो। त्यातही पुन्हा 3 वर्ष शिक्षण सेवक म्हणून काम करणे अन्यायकारक आहे, असे मत संतोष मगर यांनी व्यक्त केले। मजुरांना किमान 18,000 प्रतिमाह वेतनाची हमी आहे। महाराष्ट्रात मात्र कुशल डीएड, बीएड, टीईटी, सीटीईटी आणि टीएआयटी आदी परीक्षेद्वारे अभियोग्यता सिद्ध केलेल्या शिक्षकांना अल्प मानधनावर काम करावे लागत आहे। तसेच या निवेदनावर संतोष श्रीराम घायाळ, सिद्धेश्वर बळवंत माळी, बाळासो खोंडीबा जावीर, विजयकुमार माळी, अनिल महादेवराव वसावे, भारत गजानन गव्हाणे, परशुराम चलप्पा चनकोड, आकाश अशोक कांबळे। राज्य सरकारने सर्वात मोठी शिक्षक भरती केली। जवळजवळ राज्यभरामध्ये 21,000 शिक्षण सेवक सध्या कार्यरत आहेत। हा आनंद शिक्षण सेवकांचा तात्पुरता आनंद होता, कारण या 21,000 शिक्षण सेवकांना 700-800 किलोमीटर दूर अंतरावर जाऊन त्या ठिकाणी केवळ तुटपुंजा मानधनावर उदरनिर्वाह करावा लागतोय। हा खऱ्या अर्थानं या शिक्षण सेवकांचा आर्थिक नुकसान करणारी बाब आहे। या ठिकाणी आर्थिक पिळवणूक या शिक्षण सेवकांची होते। त्यामुळं आमची राज्यभरातल्या शिक्षण सेवकांची मागणी आहे की हे जे शिक्षण सेवक पद आहे की जे 2000 साली सुरू झालेलं होतं ते आजही सुरूच ठेवलेलं आहे राज्य सरकारनं, ते तात्काळ रद्द करावं। जर रद्द करता येत नसेल तर त्याचा कालावधी कमी करून मानधनामध्ये वाढ करावी आणि हे मानधन जवळजवळ 40,000 इतकं करावं अशी आमची मागणी आहे। त्यासाठी आम्ही जिल्हावार पत्रकार परिषदा घेतोय आणि सुट्ट्याच्या काळांमध्ये आम्ही एक राज्यस्तरीय शिक्षण परिषद घेणार आहोत की ज्या शिक्षण परिषदेला राज्याचे शिक्षण मंत्री आदरणीय दादाजी भुसे, त्यानंतर राज्य शिक्षण मंत्री पंकज भोयर आणि लोकप्रतिनिधींना आम्ही त्या ठिकाणी इन्व्हाइट करणार आहोत आणि आमच्या व्यथा ज्या आहेत त्या त्यांच्यापर्यंत मांडणार आहोत। जर हे शिक्षण सेवक पद रद्द नाही केलं किंवा मानधन नाही वाढवलं तर आम्ही याही पेक्षा वेगळ्या भूमिकेत जाऊ, एवढाच इशारा या निमित्तानं आम्ही देतोय।